हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय व्हॉट इज प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. ओके, सो प्लांट आणि ॲनिमल सेलमधले ऑर्गनेल्स बघणार आहोत आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया व्हॉट इज ॲन ऑर्गनेल्स. आता ऑर्गनेल्स म्हणजेच काय, तर तुम्ही जर हा वर्ड नीट बघितला तर याच्यामध्ये ऑर्गन हा वर्ड येतो. आता ऑर्गन म्हणजे आपल्याला माहिती आहे कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये ऑर्गन्स असतात. ओके, सो तसंच सेलच्या आतमध्ये जे छोटे छोटे पार्ट्स आपल्याला दिसतात त्या पार्ट्सना आपण काय म्हणतो, ऑर्गनेल्स. ओके, सो सेलच्या बॉडीमध्ये जे कुठले पार्ट्स आपल्याला दिसतात ते सगळे काय झाले, सेलचे ऑर्गनेल्स. ओके, सो ऑर्गनेल्स आर द different structures inside a cell that have different jobs or function to complete within the cell. म्हणजेच काय, तर ह्या सेलकडे जे काही ऑर्गनेल्स प्रेझेंट आहेत त्या प्रत्येक ऑर्गनेलचं वेगवेगळं काम असतं. ओके, सो सगळ्यात पहिला ऑर्गनेल आहे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजेच काय, तर इथे जे आउटर कव्हरिंग आपल्याला दिसतंय सेलचं सगळ्यात वरचं कव्हर त्याला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन. ओके, सो बेसिकली हा आहे ॲनिमल सेल आणि हा आहे प्लांट सेल. ओके, सो ॲनिमल सेलमध्ये सेल मेम्ब्रेन आहे, प्लांट सेलमध्ये सुद्धा सेल मेम्ब्रेन आहे. ओके, so the layer of both plant and animal cell that helps keep fluids and other organelles inside the cell. Okay, so cell membrane चं काम काय आहे, तर आतमधले सगळे सेल ऑर्गनेल्स आणि त्याच्या आतमध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे, लिक्विड प्रेझेंट आहे, त्या सगळ्याला पकडून ठेवायचं काम कोण करतंय, सेल मेम्ब्रेन करतात. ओके, सो बेसिकली सेल मेम्ब्रेन सिक्युरिटी गार्ड सारखं काम करत असतात. नेक्स्ट ऑर्गेनेल इज सेल वॉल. सो सेल वॉल काय आहे, तर सेल मेम्ब्रेनच्या आतमधला जो पार्ट आहे दॅट इज सेल वॉल. ओके, ही जी आतमध्ये दिसते ती आहे सेल वॉल. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते, फक्त सेल मेम्ब्रेन असतं. ओके, सो सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे. द आउटर लेअर ऑफ प्लांट सेल दॅट हेल्प्स कीप एव्हरीथिंग इनसाइड द सेल अँड प्रोटेक्टेड. सो सेल वॉलचं काम सुद्धा काय आहे, तर आतमधले सगळे ऑर्गेनेल्सना प्रोटेक्ट करायचं काम आहे. ओके, नेक्स्ट ऑर्गनेल आहे सायटोप्लाझम. इथे जे तुम्हाला ब्ल्यू कलरचं दिसतंय ना सगळं, दॅट इज सायटोप्लाझम. आणि इकडे जे येलो कलरवालं दिसतंय ना, दॅट इज सायटोप्लाझम. सायटोप्लाझम ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये दोन्हीकडे प्रेझेंट आहे. सायटोप्लाझम एक लिक्विड असतं आणि त्या लिक्विडमध्ये हे सगळे ऑर्गनेल्स प्रेझेंट असतात. ओके, हे डिफरंट ऑर्गनेल्स प्रेझेंट असतात. सो बेसिकली सायटोप्लाझम इज द फ्लुइड दॅट फिल्स अ सेल. जसं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ब्लड असतं, तसंच सेलच्या आतमध्ये काय आहे, सायटोप्लाझम आहे. ओके, सो नेक्स्ट ऑर्गनेल इज न्यूक्लियस. सो न्यूक्लियस हे ॲनिमल आणि प्लांट दोन्ही सेलमध्ये प्रेझेंट आहे. इथे जो आपल्याला दिसतोय ना, हा वाला गोल आणि हा वाला गोल. ओके, सो दीज आर न्यूक्लियस. आणि ह्या न्यूक्लियसचं काम काय असतं, तर हा प्लांट आणि ॲनिमल सेलला कंट्रोल करत असतो, म्हणून त्याला काय म्हटले, कंट्रोल सेंटर ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल. जसं ह्युमन बॉडीमध्ये किंवा कुठल्याही ॲनिमलच्या बॉडीमध्ये ब्रेन कंट्रोल करत असतो, तसंच इथे सेलमध्ये न्यूक्लियस त्या सेलला कंट्रोल करत असतो. ओके, म्हणून त्याला काय म्हटलंय, कंट्रोल सेंटर ऑफ द प्लांट अँड ॲनिमल सेल. सो आता तो काय कंट्रोल करत असतो, तर दॅट कंट्रोल्स ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. ओके, इट इज प्रेझेंट नियर द सेंटर ऑफ सेल. सेंटर ऑफ सेलच्या थोडं जवळपास तो प्रेझेंट असतो आणि त्याच्यामध्ये सेलचे क्रोमोझोम्स असतात. ओके, आणि आपल्याला माहिती आहे क्रोमोझोम्स कुठे प्रेझेंट असतात, न्यूक्लियसमध्ये. नेक्स्ट इज न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. तर मगाशी आपण न्यूक्लियस बघितला, ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये हा जो गोल आहे तो आहे न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस प्लांट आणि ॲनिमल सेल दोन्हीकडे प्रेझेंट आहे. आणि हा न्यूक्लिओलस कशापासून बनलेला आहे, RNA आणि प्रोटीन्स पासून बनलेला आहे. ओके, नेक्स्ट ऑर्गनेल इज क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट हा फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतो. आपल्याला माहिती आहे क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतं, क्लोरोफिल प्रेझेंट असतं, ज्याच्यामुळे प्लांट्सना ग्रीन कलर मिळतो. ओके, सो ॲनिमल्समध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट नसतो, हा फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे. याचं काम काय असतं, कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू शुगर. म्हणजेच काय, तर सनलाईट जी येते त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं, फूडमध्ये केलं जातं. ओके, म्हणजे शुगरमध्ये केलं जातं. ओके, म्हणून आपण काय म्हणतो, प्लांट कसे आहेत, ऑटोट्रॉफिक आहेत, स्वतःचं फूड स्वतः बनवतात. ओके, नेक्स्ट इज मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया ॲनिमल आणि प्लांट दोन्हीकडे प्रेझेंट आहे. सो मायटोकॉन्ड्रिया काय आहे, तर इट इज पॉवर हाऊस ऑफ द सेल. ओके, पॉवर हाऊस म्हणजेच काय,
तर सेलच्या आतमध्ये जी काही एनर्जी तयार केली जाते किंवा जी एनर्जी प्रोड्यूस होते ती एक्सेस एनर्जी मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर केली जाते. ओके, सो परफॉर्म सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजेच काय, सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजेच काय, तर इथे एनर्जी तयार केली जाते आणि एक्सेस एनर्जी मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर केली जाते, म्हणून त्याला काय म्हटलंय, पॉवर हाऊस ऑफ सेल. ओके, नेक्स्ट इज गॉल्गी ॲपरेटर्स. गॉल्गी ॲपरेटर्स इथे जे दिसत आहेत ना तुम्हाला, हे आहेत गॉल्गी ॲपरेटर्स. ओके, सो हे काय करतात, छोटे छोटे मॉलिक्युल्स आतमध्ये घेतात आणि त्या मॉलिक्युल्सपासून नवीन मॉलिक्यूल तयार करतात आणि तो जो नवीन मॉलिक्यूल असतो तो कसा असतो, कॉम्प्लेक्स असतो. ओके, सो छोटे मॉलिक्युल्स आतमध्ये घेतात आणि त्याच्यापासून नवीन कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयार करतात आणि त्याला ते एकतर पुढे पाठवतात किंवा स्टोअर करून ठेवतात. ओके, सो मॉलिक्युल्सना आतमध्ये घेतात, नवीन मॉलिक्युल्स तयार करतात, जर गरज असेल तर ते स्टोअर करून घेतात आणि जर गरज नसेल तर ते पुढे पाठवून देतात. ओके, सो गॉल्गी ॲपरेटर्स ॲनिमल सेल आणि प्लांट सेल दोन्हीकडे प्रेझेंट आहेत. नेक्स्ट, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, म्हणजे ज्याला आपण ER सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये 2 टाईप्स असतात, एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो आणि दुसरा असतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, सो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन्हीकडे प्रेझेंट आहे, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. इथे न्यूक्लियसच्या बाहेर जे तुम्हाला छोटे छोटे लाईन्स दिसत आहेत ना, हे ब्लूवाले लाईन्स. ओके, सो हे आहेत स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अँड ऑर्गनल अटॅच टू न्यूक्लियस. ओके, आणि हे न्यूक्लियसला अटॅच आहेत. ओके, याच्यामध्ये लिपिड्स तयार होतात आणि स्टोअर केले जातात. लिपिड्स म्हणजेच काय, फॅटी ॲसिड्स. ओके, आणि फॅटी ॲसिड्स आपल्याला कुठून मिळतात, ऑइल, चीज, बटर ह्या सगळ्यामधून आपल्याला फॅटी ॲसिड्स मिळतात. ओके, सो लिपिड्स तयार करतात आणि त्यांना स्टोअर करायचं काम कोणाचं आहे, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. अँड दे आर प्रेझेंट इन बोथ प्लांट्स अँड ॲनिमल सेल. ओके, नेक्स्ट आहेत रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे सुद्धा न्यूक्लियसला अटॅच असतात. ओके, आणि इथेच स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा आहेत आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा आहेत. ओके, यांचं काम काय आहे, तर वर्क्स विथ रायबोझोम्स. आता इथे रायबोझोम्स आपण बघणार आहोत पुढे. रायबोझोम्स जे आहेत त्यांच्यासोबत मिळून काम करतात आणि त्यांचं काम काय आहे, तर प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच प्रोटीन बनवण्याचं काम करतात आणि त्याला पॅक करतात. ओके, सो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय, प्रोटीन्स बनवायचे आणि त्यांना पॅक करायचं. ओके, आणि हे सगळं कोणासोबत मिळून ते करत असतात, तर रायबोझोम्स सोबत मिळून हे काम करत असतात. ओके, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज फाउंड इन प्लांट अँड ॲनिमल सेल. दोन्हीकडे मिळतं, प्लांट सेलमध्ये सुद्धा असतात हे आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. ओके, आणि हे सुद्धा न्यूक्लियसला अटॅच असतात. ओके, जसं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अटॅच होते तसंच इथे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा न्यूक्लियसला अटॅच असतात. नेक्स्ट ऑर्गनेल इज व्हॅक्यूल. व्हॅक्यूल म्हणजेच काय, तर इथे हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला याला आपण म्हणतो व्हॅक्यूल. ॲनिमल सेलमध्ये सुद्धा हा व्हॅक्यूल प्रेझेंट आहे, पण ॲज कम्पेअर टू प्लांट सेल तो खूप छोटा असतो. प्लांट सेलमध्ये खूप मोठा आहे व्हॅक्यूल. ओके, आणि ॲनिमल सेलमध्ये खूप छोटा आहे. सो याचं काम काय असतं, तर इट इज अ स्टोरेज बबल. स्टोरेज बबल म्हणजेच काय, तर हा काहीतरी स्टोअर करतोय. आता काय स्टोअर करतो, तर हा स्टोअर करतो फूड आणि न्यूट्रिएंट्स. ओके, जे फूड कन्झ्युम केलं जातं किंवा जे फूड प्लांट्स बनवतात ते तिथे स्टोअर केलं जातं. ओके, आणि जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा तेव्हा ते फूड तिथून बाहेर काढून त्याच्यामधून न्यूट्रिएंट्स यूज केले जातात. ओके, सो प्लांट सेलमध्ये व्हॅक्यूल मोठा आहे आणि ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्यूल स्मॉल आहे. ओके, नेक्स्ट ऑर्गनेल इज रायबोझोम्स. रायबोझोम्स काय आहेत, तर इथे जे दिसतात तुम्हाला हे वाले, हे आहेत रायबोझोम्स. इथे हा डॉट वाला दाखवलाय ना, दॅट इज रायबोझोम आणि त्याला बाहेर झूम करून दाखवलंय. ओके, सो मगाशी मी काय सांगितलं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ह्या रायबोझोम सोबत एकत्र येऊन काम करतात. ओके, सो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुठे आहेत, हे वाले, आणि हे एकत्र येऊन काम करत असतात आणि प्रोटीन्स तयार करतात. ओके, सो रायबोझोम्स काय आहेत, स्मॉल ऑर्गनल्स दॅट बिल्ड लॉंग चेन्स ऑफ अमिनो ॲसिड फॉर द सेल. आता अमिनो ॲसिडची लॉंग चेन म्हणजेच काय असतं, तर प्रोटीन. ओके, आणि मी मगाशीच सांगितलं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रायबोझोम्स प्रोटीन्स तयार करतात. ओके, रायबोझोम्स आर फाउंड इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल. हे दोन्हीकडे मिळतात, ॲनिमल सेल आणि प्लांट सेलकडे, आणि हे प्रोटीन्स बनवतात म्हणून त्यांना काय म्हटलंय, प्रोटीन बिल्डर्स ऑफ द सेल. ओके, सो नेक्स्ट ऑर्गनेल इज पेरॉक्झिझोम्स. ओके, सो पेरॉक्झिझोम्स कुठे आहेत, हे इथे दिसतात.
these are peroxisomes. Okay, yellow कलरचा बॉल लाईक स्ट्रक्चर. दे आर फाउंड इन बोथ प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. आता यांचं काम काय असतं तर दे डायजेस्ट न्यूट्रियंट्स अँड हेल्प्स ब्रेक डाऊन टॉक्सिक मटेरियल्स. ओके, सो यांचं काम काय आहे न्यूट्रियंट्सना ब्रेकडाऊन करायचं. यांच्यामध्ये एन्झाईम्स प्रेझेंट असतात आणि आपल्याला माहिती आहे एन्झाईम्सचं काम काय असतं मोठे मोठे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स तोडायचे आणि त्याच्यापासून छोटे मॉलिक्युल्स तयार करायचे. सो ह्या पेरॉक्झिझोम्समध्ये एन्झाईम्स प्रेझेंट आहेत आणि त्यांचं काम काय आहे न्यूट्रियंट डायजेस्ट करायचं. ओके, सो अमिनो ॲसिड्स कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ॲसिड्स सारखे मोठे मोठे मॉलिक्युल्सना ते काय करतात ब्रेकडाऊन करतात. ओके, हे आपल्याला दोन्ही प्लांट सेल आणि ॲनिमल सेलकडे बघायला मिळतात. नेक्स्ट आहेत लायझोझोम्स. अगेन दे आर स्मॉल येलो कलर बॉल लाईक स्ट्रक्चर फाउंड ओनली इन ॲनिमल सेल. ओके, सो हे फक्त ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांचं काम काय आहे हेल्प डायजेस्ट अँड ब्रेक डाऊन फूड इन द सेल विथ द हेल्प ऑफ एन्झाईम दॅट आर स्टोर्ड हिअर. सो याच्यामध्ये सुद्धा एन्झाईम्स प्रेझेंट असतात. ह्यांचं काम काय आहे तर सेलमध्ये जे फूड आहे त्याला ब्रेकडाऊन करायचं आणि डायजेस्ट करायचं काम आहे. ओके, नेक्स्ट ऑर्गनेल इज मायक्रोट्युब्युल्स. पर्पल कलरच्या लाईन्स आहेत दॅट आर मायक्रोट्युब्युल्स. हेल्प प्रोव्हाइड स्ट्रक्चर टू दी सेल अँड ऑल्सो हेल्प्स इन सेल डिव्हिजन. यांचं काम काय आहे सेलला स्ट्रक्चर देण्यासाठी मदत करतात आणि सेल डिव्हिजनसाठी सुद्धा हे मदत करत असतात. लाईक मायटोसिस आणि मिओसिस जे सेल डिव्हिजन आहेत त्या प्रोसेसमध्ये ह्यांची हेल्प होते. ओके, आणि हे फक्त आपल्याला ॲनिमल सेल्समध्ये बघायला मिळतात. नेक्स्ट इज सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्स काय आहेत तर इथे येलो कलरचे जे स्टिक्स दिसतात तुम्हाला दे आर सेंट्रिओल्स फाउंड ओनली इन ॲनिमल सेल्स. प्लांट सेलमध्ये सेंट्रिओल्स प्रेझेंट नसतात. ओके, यांचं काम काय आहे सेल डिव्हिजनमध्ये मदत करतात ड्युरिंग मायटोसिस अँड मिओसिस. मायटोसिस आणि मिओसिस सेल डिव्हिजनमध्ये हे हेल्प करत असतात. ओके, सो याच्यामध्ये डिफरन्स काय आहे प्लांट सेलमध्ये व्हॅक्यूल प्रेझेंट आहे बट इट इज बिगर दॅन इन ॲनिमल सेल. म्हणजेच काय तर ॲनिमल सेलमध्ये सुद्धा व्हॅक्यूल प्रेझेंट आहे बट प्लांट सेलमधला जो व्हॅक्यूल आहे तो खूप मोठा आहे. ओके, नेक्स्ट प्लांट सेल हॅव सेल वॉल. प्लांट सेलमध्ये सेल वॉल आहे ॲनिमल सेलकडे सेल वॉल नाही आहे. आता आपण बघूया ॲनिमल सेलकडे काय आहे जे प्लांट सेलकडे नाही आहे. सो ॲनिमल सेल डोंट हॅव सेल वॉल. ओके, जे आपण इथे बघितलं ओनली हॅव सेल मेम्ब्रेन. त्याच्याकडे फक्त सेल मेम्ब्रेन आहे. ॲनिमल सेल्स हॅव सेंट्रिओल्स. ओके, हे जे सेंट्रिओल्स आहेत हे ॲनिमल सेल्सकडेच प्रेझेंट आहेत पण प्लांट सेलकडे प्रेझेंट नाही आहेत. ओके, सो दीज आर द डिफरन्स बिटवीन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला आहे. काही डाऊट्स असतील मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.